अगं तुला तर पुण्यात दिलं होतं ना ग? हो, मी पुण्यातच सेटल आहे आणि मी पुण्यातच असते. आता इकडे मम्मीकडे आले होते ना, तर शेतामध्ये चक्कर मारायला चालले होते. हा 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 हा. हो आणि तुझ्याकडे तर ते आयफोन काय होता तसला होते ना ग तू? हो, आहे ना माझ्याकडे आयफोन. ऍक्च्युअली तो चार्जला लावलाय मी घरी, सो आणला नाहीये इकडे. आणि ते सोन्याचं काहीतरी गंटन का काय केलं तर पाठीमागं स्टेटस ठेवलं होतंस. हो, ते माझंच आहे. तुम्हाला वाटेल कुणा शेजारच्या पादारच्या तो घालून स्टेटस ठेवला असेल. ते माझंच आहे स्वतःच. माझ्या नवऱ्याने मला 4 तोळ्याचं गंटण केले. कुठे ते? ते इकडं कसं ना, खेडेगावामध्ये चोर वगैरे असतात ना, सो मी तिकडे माझ्या सासूजवळ ठेवून आले इकडं. आणि हातातल्या बांगड्या बिंगड्या? हो, मला सोन्याच्या बांगड्या आहेत. माझ्या नवऱ्याने केलेत ना, सोन्याचे कडे केले ते हा प्युअर सोन्याचे नसतात का हा ते पण तिकडेच ठेवून आले ना. हा हा हा. ऍक्च्युली माझी गाडी कुठे आहे यार? माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेली BMW. अगं बाई, हॅलो ड्रायव्हर, हा गाडी कुठे आहे? मी ऍक्च्युली शेतामध्ये. हा, ओके ओके, चालेल. ओ अगं मी कुठून परदेशात नाही आलो. मला सगळं माहिती. तुझ्या नवऱ्याचा इडली वडा सांबरचा गाडा आहे छत्रपती शिवाजीनगर पुण्याला, त्या पुलाखाली. आणि सकाळ सकाळ तू त्याला पिठा आणून देतीस हे मला माहिती. पहाटे तुला 5ला उठावं लागतंय. 5 वाजल्यापासून सगळी तुला तयारी करून द्यावी लागते. तुझा नवरा संध्याकाळी सकाळी 7ला उठवतो. 9 वाजता गाडा ढगली तो जातो. दिवसभर धंदा करीतो. 2-4 हजार कमीतो. घरी येतो. संध्याकाळी 6 वाजता तुझं सगळं आलेलं खरकटे भांडे बिंडे तुला धुवावं लागते. तेच का? ऍक्च्युली तुम्हाला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतीये. मी माझा नवरा IT कंपनीमध्ये गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि मी IT घरीच कंपनी असते. गव्हर्नमेंटच्या बापाने ठेवली होती काय? गव्हर्नमेंट जॉबला आहे माझा नवरा, काय मोठ्या करतो? इंटरनॅशनल कंपनीमध्ये. अगं इंटरनॅशनल कंपन्या प्रायव्हेट असतात त्या. कंपनी, माझा नवरा CEO आहे कंपनीचा. आताच म्हणती कुठं काय कमून बरं एवढं फेकायची गरज आहे गावाकडे आल्यावर? तुम्हाला काही गावाकडच्या त्या पुण्याला- लोकांना तुम्हाला काही माहिती नाही, त्याच्यामुळे प्लीज पोरग शांत बसा पुण्याला ना गेलं की तुम्ही. गावात येऊन शायनिंग हाणतं. आता पुरी पुण्याला चालल्या की घरी येऊन शायनिंग हाणते. तिकडे कपडे दुकानावर काम करतात 15,000 रुपये महिन्याने. इकडे आले की म्हणजे कुठं लाख रुपये पगार आहे, कुठं 1.5 लाख रुपये पगार आहे. कमून फेकायचं बरं? का फेकायचं नेमकं? आमच्या तिथं खूप चांगलं आहे आणि आमची रूम, आमचा फ्लॅट बघितला हो, ना तुझी तुम्ही, रूम तर तुम्ही बघितली. 10 बाय 10च्या 2 रूम आहे तुझ्या. त्याच्यात बी एक संडास बाथरूम आहे, त्याच्यातच किचन आहे, त्याच्यात सगळं हॉल आहे, त्याच्यात सगळं बेडरूम आहे. ते सगळं बघून आलोय मी. आलं का? 6,500 रुपये किराया आहे. 2 महिन्याचं भाडं थकलंय. लाईट बिल भरलं नाही. तुझा आता गॅस संपला. ह्याच्या पलीकडे तुला आणखी काय सांगू? हा मम्मी आले ग, मी आले. खूप ऊन लागते मला. बघ ना, हे शेजारचे काकांनी मला अडवून धरले. काही पण क्वेश्चन्स विचारतायत मला. मम्मी मम्मी आले मी शेतात चालले आमच्या. प्लीज तुम्ही असं भाऊकी असल्यानंतर हे असंच असतात दळू कुठे. अरे काय खोटे काय बोलतोय मी? जळायचं. आता नुसतं तुझा आयफोन आमच्यावर. चार्जला लावला. कुठे चार्जला लावलाय? घरात लावलाय का? तिकडेच लावलाय मी, हॉटेलला. कोणत्या हॉटेलला? तिथे आमच्या तिकडच्या कोणत्या? 5 स्टार हॉटेलनी हिंडते मी. तुम्हाला काय माहित 5 स्टार इथं राहतात खेड्यामध्ये. अरे तू हॉटेल बाबू डाबा याच्यावर जेवण करतीस. ते जळलेले तंदूर खातीस 1 महिन्यातून 2दा. मला माहित नाही का? उगीच काय फेकायचं? आम्ही पुण्यामध्ये तिथं पार्कला जातो. परत आम्ही तिथे वडापाव खायला जातो. पार्क माहिती नाही मध्ये तुला? तुझा नवरा गाडा लावतोय. इडली वडा सांबार, इडली वडा डोसे तप्पे. इथं यायचं फेकायचं काय? चल निघ इथून.